ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी शासन पत्र निर्गमित। राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसूचनाद्वारे अर्थ मंत्रालयाने अधिसूचना केलेल्या युनिफाईड पेन्शन योजनेचा संदर्भ घेण्याचे निर्देश अधोस्वाक्षरीकर्त्यांना देण्यात येत आहेत। यानुसार असे सूचित करण्यात आले आहे की यूपीएसचा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस वरून एनपीएस मध्ये एक वेळ स्विच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। ही स्विच सुविधा युनिफाईड पेन्शन योजनेचा पर्याय निवडलेल्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 1 वर्ष आधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या मानलेल्या तारखेच्या 3 महिने आधी लागू असेल तेव्हा कधीही वापरता येईल असे नमूद करण्यात आले आहे। तसेच राजीनामा व नियम 56J च्या प्रकरणांमध्ये आवश्यकतेनुसार किरकोळ बदलासह अशाच तरतुदी केल्या जातील असे नमूद करण्यात आले आहे। जर वरील नमूद वेळेनुसार स्विच सुविधा वापरली गेली नाही तर कर्मचारी डिफॉल्टनुसार यूपीएस अंतर्गत सुरू राहील अशी बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शिक्षेसाठी काढून टाकणे अथवा सक्तीची निवृत्ती घेतल्यास अथवा शिस्तभंगाची कारवाई सुरू असलेल्या अथवा विचारात असलेल्या प्रकरणांमध्ये स्विच सुविधा दिली जाणार नाही असे नमूद करण्यात आले आहे। तसेच स्विच सुविधा उपलब्ध झाल्याच्या नंतर PFRDA नियम अंतर्गत संबंधित कर्मचारी हे खात्रीशीर पेमेंट व यूपीएस लाभांसाठी पात्र राहणार नाही। डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीवर सरकारचे विभेदक योगदान 4% निश्चित केले जाईल व बाहेर पडण्याच्या वेळी व्यक्तींच्या एनपीएस कॉर्पसमध्ये जमा केले जाईल असे नमूद करण्यात आले आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।